आज तर ना दिवसभर पावसाचं वातावरण झालं होतं. असं वाटत होतं आता पडतोय की काय पाऊस. आणि म्हणूनच ना आम्ही पण दिवसभर घरात बसलो, कारण वारं सुटलं होतं आणि थंडी पण वाजत होती त्याच्यामुळे. आणि असं वाटायला लागलंय की भर हिवाळ्यात ना पावसाळा सुरू झालाय, कारण 3 दिवस झालं ना असंच वातावरण होतं इकडं. आणि आम्ही आपलं कार्टून लावून बसलो होतो, तोपर्यंत पप्पा आले. माझे पप्पा काय, नाहीतर तुम्हाला वाटेल ह्या दोघांचे. पप्पा रात्रीच गावाकडनं आलेत आणि माझ्याकडे आले डायरेक्ट, कारण त्यांचं एक काम होतं आणि मुलांना पण बघायचं होतं त्यांना. मग काय पप्पांच्या सोबत जरा गप्पा मारल्या बसून, त्यांना चहा करून दिला आणि इथं ना पप्पांना डान्स करून दाखवायचं काम चालू होतं या दोघांचं. तिकडे त्यांचा मस्त डान्स चालू होता, तोपर्यंत मी जेवण गरम करून घेतलं आणि पप्पाला जेवायला वाढलं लगेच. कारण हे सगळं आवरून ना त्यांना त्यांचं एक गाडीचं काम होतं बहुतेक, ते करायला जायचं होतं. मग ते तिकडेच गेले आणि ते गेल्याच्या नंतर ना मी मात्र लागले हुडकाहुडकीच्या कामाला. मम्मीने त्यांच्याकडून ना काहीतर दिलं होतं माझ्यासाठी, तेच बघायचं काम चालू होतं. त्याच्यामध्ये ना हरभऱ्याची भाजी, बाजरी आणि आपण घाटे म्हणतो हिरव्या हरभऱ्याचे ते ढाळे आणि बरंच काय दिलं होतं. तसं तर हे मम्मीनंच नव्हतं दिलं, त्याच्यातलं काही ना आमच्या आजीनं पण दिलं होतं, म्हणजे दोघींनी मिळून दिलं होतं. आजी आहे ती गावाकडे आहे आणि मम्मी आहे ती इथं. मग हे बाजरी आणि भाजी, हरभरे वगैरे ते सगळं आजीनं दिलं होतं आणि हे बाकीचं जे खायचं होतं ते मम्मीनं दिलं होतं. आणि केवढा आनंद वाटत होता हे बघताना ना. हे साधं सगळं सिंपलच आहे गावाकडचं, पण ते बऱ्याच मौल्यवान गोष्टीपेक्षा महाग वाटते, कारण ते आपल्या आईनं दिलेलं असते. आपण इकडं सोन्याचा जरी घास खात असेल ना आणि तिनं काही साधं दिलं असेल ना, तर आपल्याला ना त्याची किंमत जास्त वाटते ह्या सोन्यापेक्षा. मला तर वाटते बाबा, मला दुसऱ्याचं काही माहित नाही. आणि मला तर ना सगळ्यात जास्त आनंद ह्या ढाळ्यांना बघूनच झाला. किती दिवसानंतर भेटल्यात. आतापर्यंत गावाकडे असतो का नाही टिक्कभर खाल्ले असते, इथं आल्यापासून मला अजिबातच भेटत नाहीत.